नीट पेपर फुटीच्या प्रकरणाच्या तपासामध्ये सीबीआयला पुण्यामध्ये महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले। मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड नावानं सेव्ह असलेल्या क्रमांकासोबतचे संशयास्पद संवाद सीबीआयच्या तपासामध्ये समोर आले आहेत। तर हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूया। मनीषा हवालदारचा गॉड कोण? पुण्यात सीबीआयच्या हाती महत्त्वाचे पुरावे। मनीषानं संपर्क केलेला तो गॉड कोण? नीट पेपर फुटी प्रकरणात अटक केलेल्या तिसऱ्या मनीषाच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली आहे। दरम्यान या झाडाझडतीत सीबीआयच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागलेत। सीबीआयच्या तपासात मनीषा हवालदार हिनं मनीषा मांढरे हिच्यासोबतचे व्हॉट्सअप चॅट डिलीट केल्याची कबुली दिली आहे। तर दुसरीकडे नीट संदर्भातले काही महत्त्वाचे कागदपत्रही जाळल्याचा संशय सीबीआयला आहे। एवढंच नाही तर मनीषा हवालदारच्या घरातून सीबीआयनं काही महत्त्वाच्या गोष्टीही जप्त केल्या। तर दुसरीकडे मनीषा तिच्या पतीच्या मोबाईलवरून गॉड नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याचं समोर आलेलं आहे। मनीषा हवालदारच्या घरातून 23 पानांची नीटची मूळ प्रश्नपत्रिका सापडली। एनटीएचे अधिकृत प्रमाणपत्र आणि मोठी रोख रक्कमही सीबीआयनं जप्त केली। विविध हस्तलिखित प्रश्नपत्रिका देखील सीबीआयच्या हाती लागल्या। मनीषा हवालदार स्वतः हस्तलिखित स्वरूपात प्रश्न तयार करून ते व्हॉट्सअप आणि प्रिंटच्या माध्यमातून पोहोचवायची। मनीषा हवालदार हिनं मनीषा मांढरे हिला भौतिकशास्त्राचे प्रश्न दिल्याची माहिती समोर आली आहे। त्या बदल्यात रोख रक्कमही घेतल्याची कबुली तपासात दिल्याची माहिती आहे। सीबीआयच्या झाडाझडतीत काही महत्त्वाचे डिजिटल पुरावे आणि कागदपत्र मिळाले आहेत। मोबाईलमधील चॅट, आर्थिक व्यवहार आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पुढचा तपास सुरू आहे। झाडाझडतीमध्ये महत्त्वाचे धागेदोरे जे आहेत ते सीबीआयच्या हाती लागलेले आहेत। पुण्यातील सदाशिव पेठेतील हे लक्ष्मी निवास आहे। सीबीआयने ज्यावेळेस या ठिकाणी झाडाझडती केली त्यावेळेस मनीषा यांच्या पतीचा मोबाईल त्यांनी ताब्यात घेतलेला आहे। त्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड म्हणून एक नंबर त्यांना मिळाला आहे। त्या नंबरवर संशयास्पद व्हॉट्सअप चॅटिंगसुद्धा करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी 23 पानांचं एक संचसुद्धा या ठिकाणी मिळून आलेला आहे आणि काही प्रश्नपत्रिका होत्या मात्र त्यांनी त्या जाळलेल्या आहेत। देशभर गाजलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता पुण्यापर्यंत पोहोचले। सीबीआयच्या तपासात दररोज नवनवी माहिती समोर येते। गॉड नावाच्या संपर्कामुळे या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध अधिक वेगानं सुरू झालाय। त्यामुळे सीबीआयच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।